ह्या पर्व काळावरती तुम्ही जर भजन पूजन केलं, ह्या पर्व काळाला साध्य केलं, तर अंतकरणातला मळ आहे का, मळ कळतो का? शरीराचा मळ नाही बर का. हा कोणता मळ म्हणतो मी? जो अंतकरणामध्ये मल विक्षेप मद जो आहे तुमच्या अंतकरणामध्ये, याचा वाला नाश होतो. पण कधी होतो? ज्यावेळेस असं असणार, तुम्हाला इथं हा पर्व काळ साधला, अंतरीचा मळ घालावा. मळ म्हणजे तुमच्या मधला मल विक्षेप. तुम्हाला लक्षात येतं का? सोपं करून सांगू का? तुमच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष असेल, वाईट भाव असेल, तो मळ हा काढून टाकावा आणि हा पर्व काळावरती भजन पूजन करावा. कारण हे पर्व काळ कोणता आहे? काय आहे? शिवरात्र. भोलेनाथांची शिवरात्र असणारी जी कथा आपण श्रवण केली होती काल. कोणती कथा श्रवण केली? बोला ना. असणारी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंची केले ना श्रवण. आणि त्यांनी ज्यावेळेस ते पार्थिव शिवलिंग तयार झालं आणि ज्या रात्री ब्रह्मदेवाने पूर्ण रात्र भगवान भोलेबाबांची भक्ती केली, ती रात्र म्हणजे कोणती आहे? शिवरात्र आहे. आणि ह्या पर्व काळावरती ज्यांना कुणाला काही दुःख असेल, काही संकट असेल, त्यांनी काहीच नका करू. काही जास्त करण्याची गरज नाहीये. फक्त एवढेच आता राहिले किती? फक्त 4 दिवस आपल्याकडे. आजचा 3रा दिवस गेला. फक्त एकच काम करायचं. आता राहिलेले 4 दिवस फक्त एक तरी बिल्वपत्र भगवान भोलेबाबांना समर्पित करायचं. काय बिल्वपत्र कसे वाटतात माहिती का तुम्हाला? बिल्वपत्र इथं आहे का? ज्यावेळेस ते बिल्वपत्र असणारी त्याची जी सुईची बाजू असते, जी चोपडी बाजू असते, ती बाबांच्या पिंडीवरती ठेवायची असते. लक्षात आलं? आणि ज्यावेळेस असणार ती ठेवायची. परंतु तुम्ही पूजाला बसलात का बाबांच्या मंदिरामध्ये, तर असणार ही दिशा कोणती आहे? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. उत्तर ह्या दिशेला आपलं मुख करून बसायचं बाबांच्या पूजेला. लक्षात आलं? कोणत्या दिशेला? उत्तर. उत्तर दिशा म्हणजे इकडच्या बाजूला असं असणार, जिकडं पिंडीचं पाणी पडतं का, तिकडच्या बाजूला आपलं मुख करून बसायचं आणि तेव्हा पूजा करायची. बाबांची पूजा तशी करा. आणि बिल्वपत्र समर्पित करत असताना कसं करायचं? ते बिल्वपत्राच्या पाठीमागं जी गाठ असते ना, गाठ, ती गाठ अगोदर तोडून टाकायची. गाठ काय करायची? तोडायची आणि मग बिल्वपत्र समर्पित करायचं. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभते रुद्राचा माळ, गळ्यात शोभते रुद्राचा माळ, गळ्यात शोभते रुद्राचा माळ. पायात खडा बठाण, पायात खडा बठाण, छान छान आवडते बेलाचा, आवडते बेलाचा पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. बाबांना काय आवडतं? वा वा. आज काही मनानं टाळ्या वाजवल्या, त्याच्यात पण काही वाजवत्यात. घे बाबा. सगळे इथं सारखे नसते आलेले, वेगळे वेगळे असते. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या,
आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. काय आवडतं बाबांना? फक्त एक बेलाचे. त्याला पैसे लागतात का नाहीला? पैसे लागत नाही. मग काय लागतं ते बेलाचं पान आणायला? सांगा बरं कोणीतरी, काय लागतं? एक पान बाबांना समर्पित करण्यासाठी काय लागतं? बोला, काय लागतं? बाबांना एक बिल्वपत्र व्हायचंय, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाही. मग काय लागत? वा, भाव लागतो. भाव. लहान लेकर म्हणले त्यांच्यासाठी टाळी वाजवायला. काय लागतं? भाव लागतो. भाव. एक बिल्वपत्र समर्पित करण्यासाठी पैसा नाही लागत, तिथं तुम्हाला भाव लागतो. भाव. कारण तो भाव तुमचा असणारा बिल्वपत्र समर्पित करावा. भगवंताला काय प्रिय आहे? भाव का भूका हूं मैं, भाव ही सब सार है. भाव से भजले मुझे, तो भव से वेडा पार है. भगवंताला काही नको हे तुमच्याकडून, फक्त एक बिल्वपत्र समर्पित करावं. इथून तुम्हाला कालही सुंदर अशी कथा सांगितली. आपली गोदावरी मैयाची सांगितली, ऐकले ना तुम्ही? सुंदर कथा झाली. आणि असणार बाबांना तुम्हाला आणखीन असं पूजाचा विधी मी सांगून जाईल. काय? परंतु आणखीन आज एक गोष्ट मला सांगायची आहे, की ज्यावेळेस आपण भोजन करतो ना, भोजन करत असताना आपण ज्या ताटामध्ये भोजन करतो त्या ताटामध्ये आपण हात नाही धुवायला पाहिजे. काय नाही केलं पाहिजे? हात नाही धुतला पाहिजे. का नाही धुतला पाहिजे? कारण आपण हा एक यज्ञ करतो. भोजन म्हणजे काय? वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते. काय? सहज हवन होते नाम घेता काचे. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नव्हे, जाणी जे यज्ञ कर्म. लक्षात आलं? हे काय आहे? वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते. पण कधी होतं? आपण त्या जेवणाऱ्या ताटामध्ये हात धुवायचा नाही. बघा ना, आधी ते ताट आपण त्या ताटामध्ये जेवायला घेतलेलं असतं. ताटामध्ये जेवायला घेतलेलं असतं आणि त्याच ताटाला जेवण आपण करतो. त्या ताटामध्ये जेवण आपण करतो, आपण त्यातलं अन्न आपण खातो आणि नंतर त्याच ताटाची आपल्याला घिण्णा येते का नाही? अरे ते खरकट ताट आहे, बाजूला लोट, बाजूला लोट म्हणतो की नाही आपण? खाल्लं कोणी त्याच्यात? त्याला साफ कोणी केलं? आपणच. परंतु आपण खाल्लं तरी आपण काय म्हणतो? बाजूला लोट, बाजूला लोट. ते खराब ताट जवळ नको ठेवू, त्याच्यात अन्न खातो. त्याच्यात पण ते यज्ञ कर्म आहे. आपण जे अन्न सेवन करतो ना, आपण अन्न सेवन करत असताना ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. काय आहे? ब्रह्मस्वरूप. कारण अन्न, तुम्हाला अन्नाची किंमत नाही. किती जण पाहिले मी आळंदीला, आमचे संदीप महाराज एक महाराज होते, तर ते महाराजांनी दररोज जेवायला बसले का ते ताटात काहीतरी उरवायचे. मी म्हटलं, का हो महाराज, का उरवतात बरं? ते म्हणजे, महाराज माझं तसं पोट भरत नाही. कधी? ताटामध्ये काहीतरी उरवायचं. म्हणजे हे चांगला नेम आहे का वाईट आहे? मला एक सांगा, आपल्या इथं महिला असेल किंवा पुरुष असेल, असा नेम कोणाचा आहे का ताटामध्ये घेतलेलं मी कधीच उरून देत नाही? अशा कोण कोण आहे? वर बोट करा बरं. पहा, बाकीच्या दादा तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण अन्न ताटामध्ये उरून देऊ नाही. आणि ज्या यज्ञ कर्म केलेला आहे, जे आपण अन्न सेवन केलेलं आहे, तो एक यज्ञ कर्म आहे. पण कधी? वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. कोणाचं नामस्मरण करायचंय? श्री हरीचं. भगवंताचं नामस्मरण करत असाल तर काय होतं? यज्ञ केल्याचं पुण्य भेटतं. जेवण करत असताना एक्स्ट्रा बोलू नाही, व्यर्थ गलबला करू नाही. म्हणून साधू संत, आज आपले मौनगिरी बाबा, काय जनार्दन स्वामीजी, पहिले अनुष्ठान देत असताना जेवताना अजून पण जुने अनुष्ठान केलेले मौन धरतात ना. का धरतात? कारण जेवताना एक्स्ट्रा दुसरं काही बोलू नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी मागच्या वेळेलाही, की आपण अन्न बनत असताना ही
व्यर्थ बोलू नाही. अशी कोण आहे का ती रामकृष्ण हरी म्हणूनच भोजन बनवते? सांगा बरं. 1 2 3 4. वा, काही नवऱ्याचं नाव रामकृष्ण हरीने ठेवलं, हे रामकृष्ण हरी इकडे, असं तर नाही ना. पण रामकृष्ण हरी म्हणत म्हणत आपण अन्न बनावा. मला एक सांगा, तुम्ही जे अन्न बनवतात ना, ते अन्न बनवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जसं जे बोलत अन्न बनवतात त्याच्यामध्ये गुण उतरतात. तुम्ही जर शिव्या देत देत भांडे आदळीत आपटीत जर भोजन बनवलं का, तसंच आपला व्यक्ती ही तसेच काय करणार, घरामध्ये क्लेश चालणार. पण रामकृष्ण हरी म्हणत 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 बनवा भोजन, त्याचे तुमच्या घरी लेकरा बाळांच्या बुद्धीवरतीही परिणाम चांगला होईल. मग आता कोण कोण अशी आहे का ती स्वयंपाक करत असताना दुसरं काहीच बोलणार नाही रामकृष्ण हरी शिवाय, किंवा वाईट शिवी देणार नाही, अशा वर बोट करा बरं. वा, बाकीच्या सोडणार नाही का? महाराज आमचा खानदानी पेशा आहे. कशाचा? शिवे देण्याचा नाही. आपण रामकृष्ण हरी म्हणत म्हणत भोजन बनावा. कारण हे काय आहे, आणि भोजन बनवल्यानंतर मला एक सांगा आई, की आपण असं कोण आहे की जी भोजन बनवल्यावर बाबांना, भोले बाबांना म्हणा, अथवा तुमचं ज्या देवावर तुमचा विश्वास आहे, ज्या देवाला तुम्ही आपलं पूज्य मानतात, त्यांना नैवेद्य दाखवल्याशिवाय भोजन घेत नाही, अशावरती बोट करा. नैवेद्य दाखवतात त्या, बाकीचे फक्त खातात का? एवढ्याच जणी नैवेद्य दाखवतात, बाकी दाखवत नाही. मी तुम्हाला मागच्या वेळेस ही बोललो होतो की नैवेद्य दाखवला पाहिजे. काय अहो, नैवेद्य दाखायला देव खातो का? बोला ना, देव खातो का? नाही म्हणतात. कशाला, काय खाऊ घालायचं मग? ह्या म्हणतात खातच नाही देव, मग खाऊ काय घालायचं? परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू का, देव खातो, पण देवापुढं ज्यावेळेस तुम्ही भोजन ठेवायचं आणि डोळे बंद करावा. काय करायचंय? डोळे बंद करायचे, रामकृष्ण हरी म्हणत राहायचं. देवाला असा भाव तयार करायचा की साक्षात देव आता काय हे भोजन घेत आहे, असा भाव तयार करायचा. आणि जोपर्यंत तुमचा दृढ भाव होत नाही का देव माझ्या हाताना खाईल, तोपर्यंत देव खाणार नाही. भोले बाबा खाईन का? तसे नाही. नामदेव महाराजांचे वडील बोलले होते. काय बोलले होते? की नामा, अरे मी पंढरीला चाललो, वारीला चाललो. कुठे चाललो? वारीला चाललो. तर म्हणे काय कर, फक्त देवाला नैवेद्य दाखव बर का. नैवेद्य दाखव. त्यांना हे माहितीच नाही का दररोज देवाला नैवेद्य वडील फक्त दाखवतात. त्यांना वाटलं खाऊ घाल. ठीक आहे म्हणे, जा म्हणे. ते गेले, यांनी सगळे देव स्नानाला काढले. कोणी? लक्ष देतं का? नमः पार्वती पतये हर हर महादेव. लक्षात आलं का? नामदेव महाराजांना वडिलांनी सांगितलं की देव काय करायचंय? स्नान घालायचं. वडील नाहीये घरी, स्नानासाठी देवांना घेतलं. सगळे देव बकेटमध्ये टाकले. जवळच विहीर होती, विहीर. नामदेव महाराजांनी सगळे देव घेतले आणि विहिरीत सोडले, विहिरीत. पण त्याच्यात आपले पहिले ते पंचदेवता असायचे ना, पत्र्याची देवता आहे ना, आता बरेचशे जणांच्या घरी राहतात पत्र्याची. ते जसे विहिरीत देव सोडले, कशासाठी? स्नानासाठी. विहिरीला बकेटला दोरी बांधली, खाली सोडल्यानंतर त्यावेळेस तिथले आता ते पत्र्याचे देव होते ते लागलेत तरंगायला. ते काय करायला लागले? तरंगायला लागले. आणि असणार जे पितळाचे देव होते ते बकेटमध्ये तसेच बसून राहिले. नामदेव महाराज म्हणतात, गड्या हे बाकीचे देव आळशी, बाकीचे तरी पोहायला लागले, पण हे बाकीचे पोहत नाही, हे आळशी म्हणे, आळशी. असा भाव. किती वेळ ते पोहतात, यांना म्हणे अरे पोहा ना, पण हे जड देव, हे पितळाचे आणि ते पत्र्याचे लागले तरंगायला, इकडे तिकडे पांगायला लागले. नामदेव महाराज म्हणतात, चला आता बस झालं स्नान. आता त्यांना काय कळणार आहे? ते कुठं आले बकेटमध्ये? आजूक पोहायचंय का? बरं तुम्ही आंघोळी करा, मी यांना ठेवून येतो म्हणे. आळशी म्हणे. काय घेतलं आणि आपल्या पूजा घरामध्ये पांडुरंगाला नेलं. सगळं तिथं अशी पूजा मांडली आणि जे पत्रे देव होते ते नदीत, विहिरीत तसेच पोहते. आई आली. आई म्हणे, नामा अरे केली का पूजा? हो म्हणे आई, पूजा वगैरे झाली म्हणे, व्यवस्थित झाली म्हणे. ठीक आहे. आई आली. आई पाहायला आली तर अर्धे देवच गायब. काय? नामा अरे देव कुठं गेले? म्हणे आई हे आळशी देव इकडे आले, ते अजून विहिरीत काय पोहते म्हणे, ते नाही येत नाही म्हणे त्यांना. तेव्हा आईला कळलं नामाची भक्ती काय साधारण.
नामदेव महाराजची भक्ती बघा. आणि ज्यावेळेस आईना दूध दिलं, नामदेव महाराजांकडे दूध दिलं की जा आणि नैवेद्य दाखव, नामदेव महाराज भगवंताकडे दूध घेऊन गेले. काय गेले? दूध घेऊन गेले आणि देवापुढे दूध ठेवलं आणि सांगतात, पांडुरंगा अरे घे ना दूध, घे ना दूध. पण पांडुरंग घेईन का? त्यांना हे माहितीच नाही का वडील फक्त दाखवून येत होते. ते काय म्हणतात? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, 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 फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवाती दूध प्याला, नामदेवाती दूध प्याला, येली नरसिंह मेहता, येली नरसिंह मेहता. फिरविले देऊळ फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामयाच्या हाती दूध पिला. काय? नामदेव महाराजांच्या हाताने भगवंत दूध पिले. का? कारण त्यांना हा भाव होता का वडील दररोज असणारं देवाला दूध पाजतात. त्या नामदेव महाराजांना भगवंताने 28 वेळा दर्शन दिलेलं आहे. किती वेळा? तुम्हाला किती वेळा दिलं? नाही, तुम्हाला देवाने दर्शन दिलं पण तुम्हाला ओळखले नाही. बरं, त्या नामदेव महाराजांना देवाने एवढ्या वेळा दर्शन दिलं, काय एवढ्या वेळा दर्शन दिलं, आणि तरी देखील ज्यावेळेस मुक्ताई सर्व संत मंडळी बसले, मुक्ताई काय करत होत्या? सगळ्यांच्या डोक्यावर हात मारत होत्या. कोण? मुक्ताई. सगळ्यांच्या डोक्यावरती हात मारायच्या आणि नेमकंच नामदेव महाराजांच्या डोक्यावरती हात मारला. मुक्ताई म्हणते हे मडकं कच्च आहे, कच्च. कोणाला म्हणते? कोणाला म्हणते? नामदेव महाराजांना म्हणते हे मडकं कच्च आहे. ज्याला 27 वेळा देवाने दर्शन दिलं आणि त्यांना मुक्ताई बोलते मडकं कच्च आहे, जमल का? नाही 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 नाही. महाराज तिथं तर ऐकून घेतलं, परंतु तसे नामदेव महाराज भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगू लागले, प्रभू अहो ती मुक्ताई मला बोलते की कच्च मडकं आहे. काय बोलते? मुक्ताई बोलते म्हणे मला की कच्च मडकं आहे, कच्च. प्रभू सांगा ना, तुम्ही मला एवढा 27 वेळा दर्शन दिलेलं आहे आणि ती म्हणते का तुम्ही कच्च मडकं आहे, सांगा माझ्यात काय कमी आहे. भगवंताला बोलतात कोण? नामदेव महाराज. असं बोलतात तर भगवंताने सांगितलं तुम्ही मग काय करा नामदेव महाराज, असणार औंढा नागनाथला जा. कुठं? औंढा नागनाथला. तिथं जा, मग तुम्हाला गुरु भेटेल. नामदेव महाराज निघाले. नामदेव महाराज औंढा नागनाथला गेले आणि मंदिरात पाहिलं तर येसोबा काका काय करत होते? झोपलेले होते. भगवान भोले बाबांच्या पिंडीवर पाय ठेवून. कसे झोपलेले होते? लक्षात येतं ना तुम्हाला माझं बोलणं? कसे झोपलेले होते? भगवंताच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले होते. आणि नामदेव महाराज गेले. नामदेव महाराजांना वाटलं मला देवानं पाठवलं यांना गुरु बनवायला. काय करायला? गुरु बनायसाठी. आणि इथं पाहिलं तर ना हेच देवाच्या डोक्यावर पाय ठेवून बसले, यांना काय गुरु करावा? नामदेव महाराजांचा असा भाव होता, यांना कसं गुरु करावा. परंतु झालं काय, तेवढ्यात आता एवढं लांब आलो तर मग आता एक शब्द बोलून तरी जाऊ. तेवढ्यात म्हणतात ओ बाबा, येसोबा काका म्हातारे होते बरं का. काय म्हणे? ओ बाबा अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही भोले बाबांच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलात? तुम्हाला कळतं का तुम्ही काय करतात? परंतु एक गोष्ट घडली. तिथे येसोबा काका बोलतात ए नामा आला का? ये इकडे ये. ज्या व्यक्तीचं नाव माहिती नाही, ज्यांचं नाव माहिती नाही आणि त्यांच्या नावानं बोलावा. नामदेव महाराज तिथं अर्धे गार पडले. कस काय? माझं नाव माहिती कस काय झालं म्हणे यांना. तर तिथं गेले आणि सांगितलं बाबा अहो म्हणे तुम्ही देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात. म्हणे नामा, मग अरे जिथं पिंड नाही ना माझे पाय तिथं ठेव. काय म्हणे?
जिथं पिंड नाही ना माझे पाय तिथं ठेव म्हणून नामदेव महाराजांनी त्यांचे पाय घेतले, पाय फिरवले, तिथं टाकायला लागले का तिथं भोले बाबांची पिंड तयार झाली. तिथून उचलले दुसरीकडे ठेवायला लागले, तिथं पिंड तयार झाले. अहो नामदेव महाराजांच्या कीर्तनासाठी फिरविले देऊळच फिरवलं भगवंतानी भोले बाबांनी. कोणासाठी? आज पण तिथं गेलात तुम्ही, औंढा नागनाथला गेलात का? कोण कोण गेलेलं आहे? वा. तिथं नंदिकेश्वर कुठे आहे? मंदिराच्या पाठीमागे. कारण नामदेव महाराजांची सामर्थ्य आहे, भक्तीचं सामर्थ्य आहे. नामदेव महाराजांचं म्हणजे कोणाचं? भक्तीचं सामर्थ्य. हे भक्तीचं की नामदेव महाराजांसाठी देवानी देऊळ फिरून घेतलं. भगवंत म्हणजे याच्यातून एक शिकायला भेटलं की भोले बाबा कणा कणात समवलेले आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. असणारा परमात्मा कणा कणात समवलेला आहे. आपला फक्त भाव कुठंतरी सीमित आहे. देव फक्त पिनाकेश्वर बाबा इथं बसलेले. देव बाबाचा भुकेला, देव बाबाचा भुकेला, वैकुंठ सोडनिया, वैकुंठ सोडनिया, कुंडलिके उभा केला, कुंडलिके उभा केला, देव बाबाचा देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तया. देवाला दुष्काळ कशाचा आहे? त्याचे दोन अभंग आहे बरं का. एक अभंग आहे वैकुंठ सोडून आला आणि दुसरा आहे देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तोच दुष्काळ आहे. आपल्याकडं सगळं हे पण भाव नाही. तेच असणारा नामदेव महाराजांचा भाव की असणारा देऊळ फिरला भगवंत विठ्ठल जळी स्थळी भरला रीता. परमात्मा त्याचप्रमाणे कणा कणात समवलेले भोलेनाथ आहे. काय? आपला भाव तसा असावा. नामदेव महाराजांना तिथं उपदेश घडला. नामदेव महाराज फक्त देवाला कुठं पाहत होते? मूर्तीमध्ये पाहत होते. देवाला इतर ठिकाणी पाहत नव्हते. म्हणून सगळ्या ठिकाणी देवाने दर्शन, दुसऱ्यांमध्ये पाहत नव्हते. पण झालं काय? देवाला वाटलं आता नामदेव महाराजांची परीक्षा घ्यावा. म्हणून नामदेव महाराज वाळवंटामध्ये सर्व संतांना पंगत देत होते. काय करत होते? पंगत देत होते. साधू संतांना पंगत देत असताना नेमकंच काय झालं? तिथं असणार पंगत चालू, मस्त पोळ्या वगैरे वाढते. काय? पोळ्या वगैरे देत असताना तेवढ्यात कुत्रा आलं आणि ती पोळीच घेऊन पळालं. काय केलं? पोळी घेऊन पळालं. आता तिथं तुम्ही आम्ही असतो तर काय केलं असतं? हाड 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 असंच केलं असतं ना. असं केलं असतं. परंतु झालं काय? नामदेव महाराजांनी ते नाही केलं. नामदेव महाराज कुत्र्या मागं वाटी घेऊन पळायला लागले की तूप लावून घ्या. काय? पोळीला तूप लावून खा. आणि ते कुत्रं नव्हतं, ते भगवंत स्वतः नामदेव महाराजांची परीक्षा घ्यायला आलते की यांना अजून प्राण्यामधला देव दिसतो का नाही. लक्षात आलं? इथं आपल्याला प्राण्यामधला देव दिसला पाहिजे. काय? प्राण्यामधला देव दिसला तर तुम्हाला मूर्तीमधला देव दिसल. ही मूर्ती तर जड आहे, मूर्ती पाषाणाची आहे. तुम्ही त्याच्यामध्ये देवाला पाहतात आणि इथं मुख्य प्राण्याला मारून खातात. तुम्हाला जर मुख्य प्राण्यामध्ये देव दिसत नसेल तर इथं तुम्हाला दगडामध्ये देव दिसेल का? बोला ना. लक्षात येतं ना माझं बोलणं? आपल्याला अगोदर प्राण्यामधला, मुख्य प्राण्यामधला देव पहा. फक्त एकच आहे. काय?
की त्यांना असणारं मुख नाहीये, बोलणं नाहीये. आणि आपण एक प्राणीच, मनुष्य काय आहे? प्राणी आहे. मनुष्य प्राणी आहे, तर याचा आनंद घ्या. सात्विक भोजन करा, तामस आहार घ्यायचा नाही. कारण आणि हे मुख नामस्मरणासाठी दिले, आणि नामस्मरण करा. याने काय करायचंय? नामस्मरण करायचंय. यांनी कधीच असं कोणत्या प्राण्याला मारून खायचं नाही. मुख्य प्राण्यावर का अधिकार गाजावा? आपला काय अधिकार आहे? मस्त पवित्र तुळशीची गळ्यामध्ये माळ घालावा. पण होतं काय तुम्हाला सांगू का, की माळी कधी घालतात? माझ्याकडे एक बाबा आले होते. बाबा आले, 85 वर्ष वय होतं. किती? 85 वर्ष. आणि ते म्हणे, बाबा. म्हटलं काय? म्हणे, बाबा मला माळ घालायची, माळ. म्हटलं बाबा वय किती आहे? म्हणे 85 आहे बाबा, 85. म्हटलं मग आता पेट्रोल पंपापर्यंत गाडी कानोडी करून आणली, आणि थोड्यासाठी उगाच काय टाकी फुल करता? आता थोडं राहिलं ना, आता कशाला घालता? म्हणलं बाबा आता कितीक राहिलं? थोडं राहिलं ना. पण बाबा म्हणे, बाबा म्हटलं कशाला घालायची बाबा? आता थोडं राहिलं, कशाला माळ घालायची? तर ते म्हणे, बाबा असणार आता पोरं काय म्हणे, आता चावाना गेलं म्हणे, चावाना. कम माळ घालायची आहे, आता चावाना गेलं. अशा वेळेस माळ घालायची असती का? तेवढ्यात दुसरं म्हातारं होतं, ते म्हणे, बाबा मला पण घालायची आहे. म्हटलं काय झालं? तुम्हाला पण चावाना का? म्हणे, बाबा मला चावत, पण आता पोरं घरी आणि ना, काय करीना, आणत नाही पोरं, म्हणून माळ घालायची. चावत नाही म्हणून माळ घालायची नाही. दादा, जोपर्यंत आपल्याकडून जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, जोपर्यंत तुमच्याकडून होतं, जोपर्यंत तुमचं शरीर काम करतं, तोपर्यंत भगवत भजन करा, नामचिंतन करा, भगवान भोले बाबांची भक्ती करा, नामचिंतन. बस ह्या जीवनाचं हे सार्थक आहे. आपल्या मुखामध्ये एकदा तरी भगवंताचं नाम यावा, रामकृष्ण हरी यावा, विठ्ठल विठ्ठल यावा, एकदा तरी मुखामध्ये यावा. कारण मानव देह भेटला, दुसरं पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्षी नाही जाणते, पाप पुण्य पशु पक्षी नाही जाणत. कोण जाणतं मग? तुम्ही आम्ही आपण जाणतो. काय जाणतो? की पाप पुण्य काय आहे. बरं जाऊ द्या, तुम्ही मला एक सांगा, आपल्याला देवाने हे सुंदर देवे दिला देह, भजन गोमटा दिला, बरोबर? गोमटा दिला, मुखाने नामस्मरण करावं म्हणून देह चांगला म्हटलेला आहे. पण आपण नामस्मरण करतो का? अहो ते पशु पक्षी नाही जाणते, पशु पक्षी नाही जाणते रामकृष्ण हरी म्हणायचं, पण आपण जाणतो ना. तुम्हाला लक्षात येतं का पण मी बोलतो ते? ओम नमः पार्वती पतये हर महादेव. पशु पक्षी नाही जाणते की रामकृष्ण हरी काय असतं. ते नाही. अवडे देवासी तो ऐका प्रकार, अवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासे तो ऐका, आवडे देवासे तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळा करो गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदनी, तुळशी माळ गळा गोपी चंदनी. एकदा टाळ्या वाजवा. गोड असं प्रमाण दिलं. काय? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. सर टिळा लावला पाहिजे. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती पहिले टिळा असावा आणि शेंडी असावा. ज्या शाळेत जिथं आपल्याला टिळा लावून देत नसल, गंध लावून देत नसल, अशा शाळेत आपले लेकरं टाकूच नका. काय?
आपली संस्कृती यांनी काय होत चालली, लुप्त होत चाललेली आहे. आपली संस्कृती आहे शेंडी वाढवायची, कपाळाला टिळा लावायचा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची. हे बघा माझ्याकडे बारीक नाहीये, मी माझ्या हाताने बनवलेली. मला सोमनाथ महाराज म्हणे, महाराज एवढी जाड घातली, कुत्र्याला फेकून आणला, कुत्रं मरण म्हणलं, त्यासाठी ठेवले. काय अशी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असावा की तिनं आपल्याला स्नान घडावा, आपल्या मुखामध्ये सतत नामस्मरण चालावा, उठत्या क्षणी रामकृष्ण हरी मुखामध्ये यावा. आपलं जीवनाचं कल्याण त्यातच आहे ना, दुसरं कशात आहे. मी काय सांगत होतो, पशु पक्षी नाही जाणत आहे. कधी जर तुम्ही पाहिलं का, कुत्रे बाकीचं जर प्राण्यांमध्ये पक्षी कधी रामकृष्ण हरी म्हणतात का? बोला ना, पक्षी कधी रामकृष्ण हरी म्हणतात का? घोडा कधी रामकृष्ण हरी म्हणतो का? म्हणतात का? घोडा कधी रामकृष्ण हरी म्हणतो का? कुत्रा कधी रामकृष्ण हरी म्हणतो का? झोपल्या का तुम्ही? कुत्रा कधी रामकृष्ण हरी म्हणतो का? कुत्रा कधी रामकृष्ण हरी म्हणतो का? नाही का कळलं तुम्हाला? म्हणतो का सांगा ना, लक्षात आलं का नाही? कुत्रे कधी रामकृष्ण हरी म्हणतात का? बरं जाऊ दे, तसं नाही येत का लक्षात? कुत्र्या कधी रामकृष्ण हरी म्हणतात का? कुत्र्या रामकृष्ण हरी म्हणत नाही. कुत्र्या कधी रामकृष्ण हरी म्हणत नाही. मी काय सांगतो लक्षात आलं ना? म्हणजे जे म्हणत नाही ते कोण मग? वा, जे म्हणत नाही ते. कारण पशु पक्ष्यांमध्ये ना आपल्यामध्ये काय बदल आहे? जर आपणही रामकृष्ण हरी म्हणत नसाल आणि पशु पक्षी म्हणत नाही, म्हणजे त्यांच्यात आणि आपल्यात बदल आहे का? ते मात्र बदल नाही. चला तर असणारं नामस्मरण करा. आणि ही कथा सूतजी शौनकादिक मुनींना ही कथा सांगतात. कोणाला सांगतात? शौनकादिक मुनींना. 88,000 शौनकादिक मुनी आहे, त्यांना ही कथा सांगत असताना तिथे एक सुंदर अशी कथा सांगतात की नारद महर्षींना अहंकार झाला. कोणती कथा सांगतात? नारद महर्षीला अहंकार झाला. खूप सुंदर कथा आहे बघा. नारद महर्षींना एकदा इच्छा झाली की मला तपश्चर्या करायची. चित्त देऊ नका बरं, काही बिलकुल सगळे चित्त द्या. की नारद महर्षीला इच्छा झाली मला तपश्चर्या करायची, म्हणून हिमालय ठिकाणी गेले, गुफा होती, गुफेमध्ये गेले आणि तपश्चर्याला बसले. कोण? नारद महर्षी तपश्चर्याला बसले. आता तपश्चर्याला बसले, तुम्ही म्हणाल महाराज नारद महर्षी हे कधी काय आहे? चंचल आहे ना, हे कधी स्थिर बसतात का? नाही बसत, चंचल आहे नारद महर्षी. नारद महर्षी कधी तपश्चर्याला बसू शकतात का? नाही. परंतु ह्या गुफेमध्ये बसले, इथं यांना कधी काम यांच्यावर हवी नाही होणार का? नाही होणार. का? कारण त्याच गुफेमध्ये भोलेबाबांनी तपश्चर्या केलेली होती. त्याच जागेवरती भोलेबाबांनी तपश्चर्या केलेली होती आणि त्या जागेवर भोलेबाबांनी कामदेवाचा भस्म केलेला होता. त्या जागेला शाप तिथं सांगितलेलं होतं, इथं कोणी तपश्चर्या करील तर इथं कामदेवाला शाप दिलेला होता, तुझं इथं काम दाखवणार नाही. तिथं नारद महर्षी तपश्चर्या करत होते. नारद महर्षी तपश्चर्या करायला लागले. पण तुम्ही म्हणाल महाराज नारद महर्षी तसे पाहिले तर स्थिर नाहीये. का नाहीये स्थिर? कारण नारद महर्षींना 2 जणांचा शाप आहे. किती जणांचा आहे? 2 जणांचा शाप आहे. नारद महर्षींना पहिला दक्ष प्रजापतीचा शाप आहे. कोणाचा शाप आहे? दक्ष प्रजापतीचा. का बरं शाप दिला म्हणे? कारण दक्ष प्रजापतीला होते 10,000 पुत्र होते. कोणाला? दक्षाला 10,000 पुत्र होते. नारद महर्षी भ्रमण करत चालले होते. दक्षाचे पुत्र सगळे नदीवर स्नानासाठी आले होते. नदीवर स्नानासाठी आले, स्नान चालू होतं, तेवढ्यात नारद महर्षींची नजर पडली. नारद महर्षींनी विचारलं तुम्ही कोणाचे पुत्र? म्हणे आम्ही दक्ष प्रजापतीचे पुत्र आहे. म्हणे वा, चांगले. पण नारद महर्षी म्हणे तुम्हाला काही प्रश्न विचारू का? काय?
तुम्हाला काही प्रश्न विचारू का? म्हणे हे शरीर आपलं आहे का? ते म्हणे हो आपलं शरीर आहे म्हणे. म्हणे नाही 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 नाही. नारद महर्षी म्हणे नाही नाही, हे आपलं शरीर नाही, हे पंचतत्वाचं शरीर आहे, पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर आहे, हे शरीर आपलं नाही. नारद महर्षीने त्यांना उपदेश सुरू केला. नारद महर्षी त्यांना सांगतात की काय आपल्याला हे शरीर भेटलं हे भगवत नाम चिंतनासाठी भेटलं. कोण म्हणतं? नारद महर्षी म्हणतात की हे शरीर कशासाठी भेटलं? भगवत नाम चिंतनासाठी भेटलं. पण तुम्ही आम्ही खर्च कशासाठी करतो? म्हणे संसारासाठी खर्च करतो. त्यांना उपदेश केला, सांगितलं म्हणे मग आमचं कल्याण कशात आहे? म्हणे तुम्ही सगळे साधू व्हा. नारद महर्षीनं सगळे दक्ष प्रजापतीचे 10,000 पुत्रांना काय केलं? साधू केलं, संत केलं. महाराज हे दक्ष प्रजापतीला कळलं, दक्षाला कळालं, यांनी माझे 10,000 पुत्रांना काय केलं म्हणे. बोला ना, झोपल्या का तुम्ही? भुका लागल्या का? मग एकदा जोराने बोला, बोल पिनाकीश्वर भगवान की. काय सांगितलं? 10,000 पुत्रांना संन्याशी केलं नारद महर्षींनी. 10,000 पुत्रांना संन्यास केलं. दक्षाला क्रोध आला, परंतु म्हणे माझ्या पुत्रांना संन्यास केलं. दक्षाने पुन्हा असणार 1,000 पुत्रांना जन्म दिला. किती? तेव्हा आयुष्य पण तेवढे होते. काय? आता फक्त पहिलं होतं हम दो हमारे दो, आता झालं हम दो हमारे एकच राहिलं. परंतु पहिले बघा ना, आता काही बघितले तर माझ्या आज्यालाच 1 डझन बरे. बाप पहिलं जास्त जुनं कशाला? 1 डझन. पहिले लेकरं असे सुंदर आणि त्या आयांचे आयुष्य पण खूप होते. काय? कारण त्या शारीरिक कष्टाचे कामं करायच्या. पहिल्या आया काय करायच्या? शरीर कष्टाचे कामं करायच्या. आता यांना ना चुलीत जाळ फुकायचा काहीच नाही. आता फक्त डॉक्टरला कळतं, डॉक्टरच्या ताब्यात गेलं का डॉक्टर पहिलं त्यांना माहिती आहे आता हे पैशावाला गिऱ्हाईक आहे, लगेच सांगतो पेशंट सिरियस आहे, बाळ आडवं आलेलं आहे, काढले तुमच्याकडून 50,000. लक्षात आलं का? माझं बोलणं लक्षात आलं ना? कारण पहिलं आणि दक्ष प्रजापतीने पुन्हा 1,000 पुत्रांना जन्म दिला. किती? म्हणजे पहिले 10,000 संन्याशी केले होते, 1,000 पुत्रांना जन्म दिला. परंतु पुन्हा नारद महर्षींची भेट झाली त्यांना, आणि पुन्हा नारद महर्षींनी त्यांना उपदेश केला, अरे ह्या संसारात पडू नका, ह्या संसाराचं काही खरं नाहीये, तुम्ही महात्मा व्हा. त्यांना पण पुन्हा नारद महर्षीने महात्मा केलं. ते पुन्हा महात्मा झाले. किती झाले आता महात्मा दक्षाचे पुत्र? किती हजार? 11,000. पहिले 10 आणि हे 1,000, 11,000 पुत्र काय झाले? संन्याशी झाले. पण आता महाराज दक्षाला क्रोध आला आणि त्यांनी नारद महर्षीला शाप दिला की माझ्या पुत्रांना तू संन्याशी केलं, कारण दक्षाकडे पुत्र राहिले नाही ना. शाप दिला, नारदा तू असणार उपदेश करायला काहीतरी बसून तुम्हाला 3 तास सांगावं लागेल ना, एका जागेवर स्थिर बसावं लागेल ना. नारदाला शाप दिला, तू कधीच 10-5 मिनिटाच्या वर जागेवर स्थिर राहणार नाही, सतत फिरत राहशील. कोणी शाप दिलेला आहे नारद महर्षींना? दक्ष प्रजापतीने शाप दिलेला आहे. म्हणून नारद महर्षी स्थिर नाहीये, सतत भगवंताचं नामस्मरण करत फिरतात. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 बद्री नारायण 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 म्हणा. नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण
श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हात वरती करा नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण ओ नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण बोलो पिनाकीश्वर भगवान की जय नारद महर्षी सतत असं भजन करतात नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण असे नारद महर्षी सतत भजनामध्ये दंग असतात. पण ते नारद महर्षी स्थिर का राहत नाही. एक हे नारायण भगवान नारायण जे शय्येवरती हे लक्ष्मीचे पती ते वेगळे बरं का, आणि नारद महर्षी जे विणा घेऊन फिरतात का ते वेगळे. नारद महर्षी हे सतत भजन करत असतात. हे दोन्ही पक्षाचे मेंबर आहे. काय हे राक्षसाच्या बाजूना पण जातात आणि देवाच्या बाजूना पण राहतात. इकडं काही बिघडायला लागलं, राक्षस जास्त हे करायला लागले, त्यांना सांगतात ओ अवगपचित का बसली, जा ना देवासोबत युद्ध करा. म्हणजे त्यांचं सगळं वातावरण बिघडून टाकणार. देवाला सांगणार, ते आले असे भांडणं युद्ध लावून देणार. कोण? नारद महर्षी. त्यांना तिकडं राक्षस लोक ही त्यांचं वाला पूजन करतात आणि इकडे देवता पण त्यांचं पूजन करतात. कोणाचं? नारद महर्षींचं. तेच नारद महर्षींचा जन्म ही खूप सुंदर आहे. त्या नारद महर्षी अगदी सर्वसामान्य होते. नारद महर्षी त्यांच्याकडे विना केव्हापासून आला ते पण सांगून जातो तुम्हाला. बघा, नारद महर्षी सर्वसामान्य लेकरू होते, पण त्यांच्या इथं एक महात्मा आले. महात्मा कोण आले? संत आले. संत आले तर संतांनी नेमकं घरात आले तर संत पूजा करत होते. पूजा काय करत होते? असं पूजा करत असताना नारद महर्षी सामान्य लहान लेकरू होते. त्यांनी पाहिलं आणि ते त्या महात्माजी निघाले ना, त्यांना म्हणे मला पण काय करायचंय? पूजन करायचंय. तुम्ही जी पूजा करतात का ती मला द्या. काय? भगवंताचं पार्थिव शिवलिंगाचं पूजन करत असताना त्यांनी सांगितलं ते मला द्या. मला द्या म्हटल्यावर त्यांनी सांगितलं तुला असं नाही भेटणार, तू जप कर. काय कर? जप कर, भगवंताचं नामस्मरण कर, मग तुला पूजा देतो. त्या नारद महर्षीने ते आयुष्य पूर्ण पूजामध्येच घातलं. काय केलं? पूर्ण पूजन करता करता पूर्ण आपलं आयुष्य घातलं. पुढचा जन्म नारद महर्षीला ह्या जन्मात नाही भेटले. बघा, आपण एक अशी अगरबत्ती लावतो ना, असं वाटतं देवाना लगे माझ्या घरी पाणीच भरायला यावा. वाटतं का नाही? असं एक फक्त थोडंसं देवाला नैवेद्य दाखिती, थोडंसं खाऊ घालती, देती वाटी भर आणि मागे ती पाटी भर. काय? देवाला थोडंसं देतो. पण नारद महर्षीने एका जन्मात देव भेटन अशी गॅरंटी आहे का? नाही. भगवंत भेटल तुम्हाला, यात शंका नाही, पण भाव तसा दृढ करावा लागेल ना. नारद महर्षी भ्रमण करत निघाले. एक महात्माजी तपश्चर्या करत होते. काय करत होते? तपश्चर्या करत होती. ते म्हणे नारद महर्षी, ओ नारद महर्षी, अहो मला देव कधी भेटल? काय म्हणे? देव कधी भेटल म्हणे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी देवांना विचारून येतो आणि मग तुम्हाला सांगतो. ते महात्मांचे नख वाढलेले होते, जटा वाढलेल्या होत्या. कोणाच्या? महात्माजींच्या. तपश्चर्या करत होते. सर तपश्चर्या करत असताना पुढं थोडेसे नारद महर्षी पुढे गेले तर सर्वसामान्य शेतकरी होता. शेतकरी आपलं शेतामध्ये आऊत चालवत होता, नांगरत होता, आणि तेवढ्यात त्याने आवाज दिला, ओ नारद महर्षी, अहो देव मला कधी भेट देणार आहे? त्यांनी सांगितलं मी देवाला विचारून येतो. काय म्हणे? देवाला विचारून येतो. नारद महर्षी गेले, भगवंताकडे गेले. भगवंताला विचारलं, प्रभू, ओ प्रभू, अहो एक महात्माजी तुमची तपश्चर्या करतो. काय करतो? तपश्चर्या करतो. भगवंता सांगा ना त्यांना कधी भेट देणार आहे? भगवंतानी सांगितलं की तो ज्या वृक्षाखाली तपश्चर्या करतो का, त्या वृक्षाला, तो होता वडाच्या झाडाखाली,
म्हणे त्या वृक्षाला जेवढे पानं आहे का तेवढे पानं जन्मानंतर भेट देणारे. कधी? वर्ष नाही, दिवस नाही, किती? तेवढे जन्मानंतर भेट देईन म्हणे त्या वृक्षाला जेवढे पानं आहे तेवढे. नारद महर्षी म्हणे ठीक. म्हणे प्रभू आणखीन एक पुढं शेतकरी आहे. कोण आहे? शेतकरी आहे. तो पण म्हणतो मला भगवंत भोले बाबा कधी भेट देणारे. प्रभू काय सांगू त्यांना? नारद महर्षींना प्रभू म्हटले जाण त्यांना पण सांगा की त्या तुम्ही ज्या वृक्षाखाली आहे त्याला जेवढे पानं आहे का तेवढे पानं जन्मानंतर भेट देईन. जन्मानंतर बरं का. आणि हा शेतकरी नेमकंच होता. दुपारची वेळ होती. चिचीच्या झाडाखाली झोपलेला होता. कोणत्या झाडाखाली? चिचीच्या. चिचीच्या झाडाला पानं किती राहतात? कमी का? नाही नाही. आणि तेवढ्यात नारद महर्षी आले खाली यांना निरोप घेऊन सांगायला. निरोप घेऊन सांगायला आले आणि त्यांनी विचारलं, महात्माजीने विचारलं, ओ नारद महर्षी काय म्हटले बाबा? म्हणे बाबांनी सांगितलं तुम्ही ज्या वृक्षाखाली तपश्चर्या करता का महात्माजी जेवढे पानं आहे का एवढ्या पानं जन्मानंतर भगवंत तुम्हाला भेट देणारे. काय सांगितलं? एवढे पानं जन्मानंतर भेट देणारे. ते महात्मा मणिगाडे एवढ्या दिवस कवर लोक वाट पाहू म्हणे. काय लुंगी सोडली, जटा काढल्या, पॅन्ट शर्ट घातली, गेले ना घरी निघून. कधी बाबा भेट द्यायचे म्हणे एवढे जन्म, आता भेट तर देणार आहे नाही, चला म्हणे. मग गेले घरी निघून. पण पुढे गेले. शेतकऱ्याने विचारलं नारद महर्षी भगवंत काय म्हटले? तर भगवंत ते म्हणे भोले बाबांनी एकच निरोप दिला की तुम्ही ज्या वृक्षाखाली, आणि ते कोणत्या वृक्षाखाली होते? चिचीच्या वृक्षाखाली होते. आणि त्यांना सांगितलं त्या वृक्षाला जेवढे पानं आहे एवढ्या पानं जन्मानंतर बाबा तुम्हाला भेट देणारे. महाराज एवढा शब्द ऐकला, पुढचा शब्दचा कानावर पडून दिला नाही, नाचायला लागले. कोण? ते शेतकरी. ते नाचायला लागले आनंदात. मला बाबा भेट देणार, मला बाबा भेट देणार म्हणून नाचू लागले. काय? नाचायला लागले, आनंदात झाले. नारद महर्षी म्हणे ओ थांबा थांबा. काय म्हणे? थांबा. तुम्हाला दिवस नाही बोललो, वर्ष नाही बोललो, जन्म बोललो, जन्म. ते म्हणे नारद महर्षी आओ भगवंत कधी का होईना मला भेट देणार आहे ना. त्या नादात असे नाचू लागले, नाचू लागले. काय करू लागले? नाचू लागले, आनंदात नाचायला लागले. त्या क्षणी भगवंत तिथं प्रगट झाले. कोण? भोले बाबा तिथं प्रगट झाले. आणि तिथं प्रगट झाले, बाबांनी त्यांना दर्शन दिलं. दर्शन दिलं तर गळ्यात पडले. तर ते म्हणे का हो बाबा? नारद महर्षी म्हणतात बाबा तुम्ही पण खोटं बोलतात. कारण बाबांना कधी सांगितलं तर कधी भेट देईन एवढ्या जन्मानंतर. ते म्हणे बाबा तुम्ही पण खोटं बोलतात. म्हणे काय झालं नारदा? म्हणे अहो तुम्ही म्हटले एवढ्या जन्मानंतर भेट देईन आणि लगेच आलात. म्हणे नारदा अरे याची ती स्थिती एवढ्या जन्मानंतर होणार होती, पण ती स्थिती ह्या जन्मात आणि ह्या क्षणाला झाली. मी याला आत्ताच दर्शन दिलं. मी बोलत असेल तर त्यावेळेस असणार असं दर्शन दिलं ना भगवंतानी की फक्त याच्यातून काय शिकायला भेटलं? तुमचा भाव किती जन्मापर्यंत कसा भाव आहे याला महत्व नाही, किती असणार तुम्ही तुमचा भाव एकत्र व्हायला महत्व आहे. त्याच नारद महर्षींनी तिथं भाव झाला. नारद महर्षी नामस्मरण करायला लागले. महात्माजींनी एवढंच सांगितलं फक्त नामस्मरण करा. नामस्मरण करायला लागला. पुढचा जन्म चांगला भेटला. भगवत नामस्मरण केलं. यांना डायरेक्ट जागा भेटली भगवंताजवळ जायला. कोणाला? नारद महर्षीला. आणि तिथं भगवंताजवळ असं सुंदर असं गायन चाललं. नारद महर्षी गेले. नारद महर्षी सतत नामस्मरण करतात. मग इकडं पाहतात काय की माझ्याकडं पाहत पण नाही. मी एवढं नामस्मरण करतो. काय? एवढं नामस्मरण करतो पण माझ्याकडं पाहत नाही. आणि तिथं सुंदर असं भगवंताजवळ गेले. भगवान नारायणाजवळ गेले. तिथं पाहिलं सुंदर असं गायन चाललं. काय? भगवान त्या गोपिका भगवंताला सावरे तोरे बिना जिया जाए ना, जिलो तेरे प्यार करो इंतजार बिया. सावरे तोरे बिना जिया जाए. गायन
गायन चाललं, पण इथं नारद महर्षींकडे ध्यान गेलं नाही. त्यावेळेस सगळं गायन बंद झालं. भगवंताला गायन खूप प्रिय आहे. काय? भगवंताला भजन खूप प्रिय आहे. काय प्रिय आहे? भजन प्रिय आहे. कारण ज्यावेळेस आपण मंदिरात गेलो, कुठं गेल्यानंतर आपण सुंदर बघा, मंदिराच्या असं गुफेमध्ये गेल्यानंतर सुंदर असं भजन म्हणून पहा, तुम्हाला किती आनंद येतो. त्याच्यामध्ये भजनामध्येच भगवंताला काहीतरी मागा, काहीतरी बोला, काही दुःख सांगायचं असं मस्त सांगा, त्यावेळेस एकाग्रता वाटते. तिथं नारद महर्षी गेले, तिथं भजन सुरू होतं. जेव्हा भजन बंद झालं, काय? भजनामध्ये ती ताकद असते. काय नाम? आपण एवढं सुंदर, आता कथा मी तुम्हाला बिगर गायनाची सांगू शकतो का नाही? इकडं सगळं बंद करून सांगू शकतो, परंतु याला संगीताचं का? हे संगीत म्हणजे एक भगवंताला आवडीचं आहे. आणि कलाकार मंडळी, भगवंताची भोलेबाबांची कृपा असते बरं का. काय? कुणालाही ही कला प्राप्त अवगत होत नाही. आज एक गोष्ट लक्षात घ्या, कलाकार मंडळी हे कधी पण यांची कला आपण विकत घेऊ शकत नाहीये. कला ही विकत घेता येत नसती का? कोणीही कलाकार असू द्या, कला विकत नाही घेत आणि ते कधी कला विकूही शकत नाही. परंतु मग आपण त्यांना जे पैसे देतो ते कशाचे देतो? फक्त ते जो आपल्यासाठी वेळ देतात का? काय देतो आपण? कशाचे पैसे देतो कलाकारांना? जो आपल्यासाठी वेळ देतात का, आपण त्याचे पैसे देतो. त्यांच्या कलेची किंमत होऊ शकत नाही. ते नारद महर्षीला असं सुंदर असं काय आहे, तिथं गायन पाहिलं, भगवंताने प्रसन्न झाले, सांगितलं नारद महर्षींना, सांगितलं गायन प्रिय. नारद महर्षींना आशीर्वाद दिला. नारद महर्षी चांगलं गायन करायला लागले. पण नारद महर्षींनी, भोले बाबा असणार एवढे सुंदर गायक हे बाबा, काय बाबा सुंदर गायक आहे, पण नारद महर्षींना असं वाटू लागलं की मी बाबापासून पण काय चांगला गायक झालेलो आहे. बाबा भोले बाबांपासून पण मी चांगला गायक आहे, असा नारद महर्षींचा भ्रम होता. तुम्हाला लक्षात येतं का? ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. असं काही बोललं का? काहीच्या झोपा मोडा त्याला राग पाहत्या, बाई बरं झोपले होते बाबा, कायला उठवलं बरं? झोपायला आली की तू इथं काय? आपण त्या नारद महर्षींना भगवंतानी विना दिला, तिथून पुढे भजन झालं. चला पुढे. इकडं ते नारद महर्षी असे असणारे तपश्चर्याला बसले. कुठं? त्या गुफेमध्ये तपश्चर्याला बसले. पण का? मी तुम्हाला सांगितलं नारद महर्षींना 2 जणांचे शाप आहे. एक झाला दक्षांचा. काय? दक्ष प्रजापतीचा शाप लागला की स्थिर राहू शकत नाही. आणि एक शाप आहे जरा. कोणाचा शाप आहे? जरा. ही जरा ही काय? अशी जाड जोड दुसरी पुतना. काय? काळी घोर अशी जाड बाई. नाही पुतना असतो काही महाराज. काय म्हणजे पुतना? कोण? जी नारदाला शिव्या देती, त्याच्या माग पळती, नारदाचा हात धरीती. नारदा माझ्यासोबत लग्न करा, तुम्ही लय सुंदर आहे, माझ्यासोबत लग्न करा. नारद महर्षीला कोण म्हणते? जरा. नारद महर्षींच्या माग पडली. अशा पुतना असतात, आता पण आहे. काय? ज्या तोंडाना अमंगळ, शरीराना पण अमंगळ. तोंडाना अमंगळ, शरीराना अमंगळ. महाराज सर आम्हाला, मी आळंदीला चाललो होतो. आळंदीला चाललो, नेमकंच एका ठिकाणी बस थांबली आणि तिथं नेमकं बसमध्ये जागा कुठं शिल्लक नव्हती. आणि आईन माझ्याजवळ जागा होती आणि त्या गाडीमध्ये कसं अशी काळी बाई चढली एकदम. दुसरी कोणती? पुतना. अशी दंडाम काळी बाई चढली आणि तेवढ्यात मी तिला गाडीत वर चढताना पाहिलं तर मी म्हणलं देवा, आता ही काही माझ्या जवळच येते काय? तशी ती पुढं आली. पण म्हणतात ना, तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरीचा अमंगळ योग होतो. महाराज जशी ती जवळ आली, आता म्हणलं अशी पण जवळ आली, तशी पण म्हणलं अक्का बैस ना खाली. म्हणे बैस ना खाली काय? सरक तिकडं. दाबलं मला कोपऱ्यात, बसली तिथं. आता हा दिसती बम, आणि त्यातल्या त्यात मी पण बारीक आहे ना, म्हणजे दोघांना सीट चांगलं. महाराज मला असं दाबून ठेवलं. सरक म्हणे गाडी, काय तू ये का? तेवढ्यात माझ्या पाठीमागं चांगला माणूस बसलेला होता. सर तो काय म्हणे, ओ मावशी, अहो महाराजांनी तुम्हाला जागा दिली आणि तुम्ही त्यांना अशा अभद्र शब्दात काय बोलता? तुम्हाला जागा दिली. जागा ती म्हणे दिली असन. गाडी का त्याच्या बापाची का? कोणाच्या? माझ्या बाप. गाडी का त्याच्या बापाची म्हणे. म्हणलं त्यांनी
पण तो माणूस म्हणे हो ते महाराज आहे महाराज. अहो त्यांनी तुम्हाला जागा दिली, तुम्ही त्यांचा बाप काढला, त्यांना शिव्या देऊ लागल्या, ते महाराज आहे म्हणे महाराज. ती म्हणे आसन महाराज, मला काय चुलीत घालायचा का काय? आसन म्हणे महाराज मला चुलीत घालायचे. अशा पुतना असतात काही काही. काय ते शरीराना पण अमंगळ आणि वाणीना पण अमंगळ. तेच झालं इथं असणारी जरा नारद महर्षींच्या मागं पडली आणि नारद महर्षींना म्हणते माझ्यासोबत लग्न करा लग्न करा. नारद महर्षीने हाताला झटका मारला आणि पळत निघाले. नारदा थांबा, नारदा थांबा. म्हणे मी थांबत नाही, बघा मी शाप देईन तुम्हाला. म्हणे तुझा शाप स्वीकारे मला, पण तू स्वीकार. मी तसा राहिलेलो बरा, पण तू नको म्हणे पुतना मला. काय ते नारद महर्षींनी पुढं पळत निघाले आणि निघाले तेवढ्यात तिनं शाप दिला. नारदा असे पळतात ना तुम्ही आयुष्यभर असेच पळत राहशाल. काय शाप दिला? जराना शाप दिला, तुम्ही असेच आयुष्यभर पळत राहशाल. असेच नारद महर्षी म्हणून स्थिर नाही, परंतु इथं स्थिर झाले. आणि नारद महर्षी स्थिर म्हणजे कसे झाले? कारण इथं असणार भगवंतानी इथं भोले बाबांनी तपश्चर्या केलेली. नारद महर्षींची तपश्चर्या सुरू झाली, तपश्चर्या चालत आहे. आणि तपश्चर्या चालता चालता आता तपश्चर्या सुरू झाल्यावर गादी कोणाची हालती? इंद्राची. इंद्राला चिंताच राहते, इंद्राची गादी नेहमी डगमगती राहते. कोणी 100 यज्ञ केले का इंद्राची खुर्ची भेटली. इंद्राला सतत चिंता असते. काय असते? कोणी तपश्चर्या करतं काय आणि कोणी माझी खुर्ची घेतं काय. याला पण भोले बाबांचा शाप आहे. ते तुम्हाला कथा मी उद्या सांगल, चालेल ना? ती उद्या सांगल. आपल्याला जालंधरच्या कथेमध्ये येतं ते, मी तुम्हाला ते उद्या सांगन. इंद्राला शाप भोले बाबांनी दिलेला आहे. आणि इथं असणार झालं काय मग? इंद्राला वाटू लागलं की इथं म्हणे नारद महर्षी काही माझं वालं पद घेण्यासाठी, इथली खुर्ची घेण्यासाठी तर धडपड धावपळ नाही करीत. म्हणून असणार अप्सरा पाठवल्या. कशासाठी? इंद्राचं नारद महर्षीचं तप भंग करण्यासाठी अप्सरा गेल्या. अप्सरा गेल्या, नारद महर्षी पुढे नृत्य करू लागल्या. पण नारद महर्षींच्या तपामध्ये तीळ मात्रही फरक झाला नाही. भरपूर तप भंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु तप भंग झालं नाही. तप भंग झालं नाही, सगळं झालं. आता इंद्राला पुन्हा वाटू लागलं गड्या तप भंग नाही झालं तर माझी खुर्ची गेली. पण नारद महर्षी त्याच्यासाठी तपश्चर्या करतच नव्हते. काय? नारद महर्षी तपश्चर्या त्या गोष्टीसाठी करत नव्हते. पण झालं काय? इंद्राने इकडून लगेच कामदेवाचं आवाहन केलं. कामदेवा अहो या. अहो म्हणे तो नारद महर्षी तपश्चर्या करत आहे आणि त्या नारदाची जर तपश्चर्या पूर्ण झाली तर ही खुर्ची घेतो का काय? म्हणून कामदेवाला पाठवलं. कामदेव म्हणजे चांगल्या चांगल्याच भोले बाबांना ही तिसरं नेत्र खोलायला मोकळं केलं. ती कथा तुम्हाला मी उद्या सांगेन. काय की भोले बाबांना हे कामदेवानी क्रोधात कामदेवानी भोले बाबांचं तप भंग केलं होतं. पण इथं नारद तपश्चर्याला बसले. भोले बाबा तिथं कामदेवाला नृत्य करू लागला. इकडं तिकडं भरपूर आपलं काम चालवलं, पण नारदावर काहीच काम हवी झालं नाही. काम हवी झालं नाही तर नारदाची तपश्चर्या पूर्ण झाली. नारदाची तपश्चर्या पूर्ण झाली आणि त्यावेळेस कामदेव स्वतः आपल्या ताटामध्ये मस्त हार घेऊन आले आणि तो हार नारद महर्षींना घातला. नारद महर्षींना हार घातला आणि नारद महर्षींना हार घालत्या क्षणी नारद महर्षी आनंदित झाले. सांगू लागला, कामदेव वर्णन करतो. कामदेव म्हणतो, नारद महर्षी अहो तुमच्या सारखा भूमीवरती एकच आहे म्हणे. सगळ्या देवांमध्ये महान तुम्ही आहे. आजपर्यंत मी सगळ्यांचं तप भंग केलं. आतापर्यंत बाबा होते म्हणे सगळ्यात पुढं, आता सगळ्यात पुढं तुम्ही म्हणे. काय केलं म्हणे? कामावर विजय प्राप्त केला. तुम्ही असणार तो हार घातला. हार घातला नारद महर्षी मध्ये आला ना मी. काय आला? मी तो मी माहिती ना कसा आहे? मी माझं, मी केलं माझं, मी हा मी फार कठीण आहे. अहंकार. तपश्चर्या करत होते पण तिथं फक्त हार घातला. हार जो गळ्यात पडतो का आज ह्यांच्यापासून लय जपून राहावा लागत. सत्य बोलतो, नारदाच्या गादीवर ये. मी देवाला एवढंच प्रार्थना करीत राहतो, देवा मला तू किती माझ्या मुखातून कथा करून घे, किती कीर्तन करून घे, पण माझ्यामध्ये तो मद, तो अहंकार कधीच येऊन नको दे, एवढंच मागित राहतो मी. काय
देवाला हेच मागावा, देवा अरे तुला काय भक्ती करून घ्यायची ते घे गड्या, परंतु आमच्यामध्ये अहंकार नको यायला. कारण भक्तीमध्ये जर अहंकार आला तर सगळं भक्ती आपली व्यर्थ आहे. काय भक्ती करत असताना कोणाला दाखायची गरज नसते. आणि फार कठीण असतं बरं का, ज्यावेळेस असे हार पडतात, लोक आपले पाय धुतात. मी तर कुठंच आज बघा सरांसिद्धं भोजन होतं, तर तिथं सरण ते पाय धुवायला लागले. काल आता वाल्मिक काका सिद्ध, कमल काका सिद्ध, दादा सिद्ध होतं. मला हे योग्य नाही वाटत, परंतु ग्रंथामध्ये सांगितलेलं एक व्यास महर्षींचं पूजन केलं पाहिजे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो, ज्यावेळेस तुमच्या इथं कोणी संत येतील ना त्यावेळेस चरणाचं पूजन केलं पाहिजे. परंतु कसं करायचं सांगू का, चरणपूजन करत असताना सगळ्यात अगोदर डाव्या पायाच्या अंगठ्यावरती पाणी टाकायचं. कोणत्या? डाव्या पायाच्या अंगठ्यावरती पाणी टाकायचं. पहिला गंध लावत असताना साधू संतांचं सांगतो बरं का, की त्यांच्या डाव्या पायाचं अंगठ्याचं पहिलं पूजन करायचं, नंतर उजव्याचं करायचं, पण अगोदर डाव्याचं करायचं. संतांच्या चरणाचं हेच महात्म्य आहे, त्यांच्या चरणाचं पूजन करावं असणार तो. मग मी काय सांगतो, हार घातला, हार घालणं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, नेहमी हार घालणाऱ्याने हे वाटून घेतलं पाहिजे काय, की हार घालत असताना पहिलं झुकावा लागतं. हार कधी गळ्यात पडतो, पहिले झुकावा लागतं, झुकावा, तेव्हा हार गळ्यामध्ये पडत असतो. अहंकारी जे तैट मान करून असन त्यांच्या गळ्यामध्ये हार पडन का? कधीच नाही पडू शकत. कारण ज्याला आधी झुकायचं शिका. नमन्ते फलानि वृक्षा नमन्ते गुणिनो जना शुष्क काष्ठस्य मूर्खस्य न नमन्ति कदाचन. पहिलं झुकायचं शिका, नम्रतेने राहायचं शिका. जसं फळांनी भरलेलं झाड असतं, झाड ते कसं असतं, नेहमी नम्रतेने असतं, झुकलेलं असतं, म्हणून ते कधी मोडत नाही. पण वाळलेलं लाकूड असतं, वाळलेलं लाकूड ते काय असतं, मूर्ख लोक असतात म्हणे. शुष्क शुष्क म्हणजे वाळलेलं, शुष्क काष्ठस्य मूर्खस्य न नमन्ति कदाचन. मूर्ख लोक असतात ते कधी कोणापुढे झुकत नाही. काय कधी झुकत नाही, पण नेहमी नम्रतेने असावं. पण तुम्हाला सांगू का, ते कुठं झुकू किंवा नाही झुकू, पण घरी बायको पुढं नक्की झुकावं लागतं. एका जणासोबत मी गेलो तर तो गावात आहे ना, त्याला सगळे म्हणायचे वाघ आहे वाघ, असे त्याच्या मिशावरती होत्या, आकडे काढून चालायचा. वाघ आहे म्हणे वाघ, सगळे म्हणायचे वाघ, आणि त्याने मला घरी नेलो. असं एकदम घरापुढं गेलो तोपर्यंत त्याच्या मिशा वर होत्या. घराच्या दारात आला, तो मिशा खाली दाबायला लागला. म्हणलं का हो, काय झालं हो? म्हणे काय नाही महाराज, घरी आलो घरी. अहो म्हणलं सगळं गाव तुम्हाला वाघ म्हणतं, वाघासारखे तुम्ही का बरं मिशा खाली घेतात? म्हणे महाराज मी वाघच आहे, पण घरी आल्यावरती भवानी माझ्यावर सवार होती. काय होती? सवार होती, म्हणून मी वाघ म्हणजे मग तिचं वाहन बनतो म्हणे, म्हणून मिशा खाली घेतो म्हणे. काय म्हणजे तिथं देवांचं पण काही चालत खरंच ना. बरं जाऊ द्या, गणपती बाप्पाचं वाहन काय? उंदीर. कार्तिकेयनचं वाहन काय? मोर. आणि बाबांचं वाहन काय? नंदी. आणि मैयाराणीचं वाहन काय? वाघ. बघा तिथं पण म्हणजे बाकीच्यांचं सगळं सामान्य ना. आईचं काय? म्हणजे आज पण आजच्या घडीला पण काय, महादेव घरी राहतो, लेकरू झोळीत टाकेल राहतं, आणि भगवती माता स्कूटीवर जाती मीटिंगला बचत गटाच्या, आणि हा झोका देतो पोराला, झोप बाळा झोप, झोप बाळा झोप. तेवढ्यात ते उठत आणि ते म्हणतं मला दुधू, हे म्हणतो झोप, आपली मम्मी येईन आता झोप. काय म्हणतो? आपली मम्मी आली, आपली मम्मी. काय म्हणतो? आपली मम्मी आली, झोप. म्हणजे इतका तो वाघाचा आहे, तुम्ही पार बिबट्या करून टाकला, काहीच कामाचा राहिला काय. त्यावेळेस झालं काय की नारद महर्षीने तपश्चर्याला लागले. चला तपश्चर्या, हार गळ्यामध्ये पडला, हार गळ्यामध्ये पडला, अहंकार नारद महर्षींमध्ये आला. नारद महर्षीमध्ये अहंकार आला का मी कामावर विजय प्राप्त केला. कामदेवांनी सांगितलं नारद महर्षी एकमेव तुम्ही आहे की माझ्यावर विजय प्राप्त केला. नारद महर्षी अहंकारामध्ये आले आणि निघाले ना महाराज, आता कामावर विजय प्राप्त केला, कामावर विजय निघाले. तसे बाबांकडे गेले, भोले बाबांकडे गेले. काय बाबांकडे गेले आणि बाबांना सांगू लागले, बाबा
अहो बाबा मी कामावर विजय प्राप्त केला, ते तुम्हाला जमलं नाही ते मला जमलं म्हणे. कोणाला म्हणे? बाबांना म्हणे. बाबा म्हणे नारदा खूप चांगली गोष्ट केली गड्या, पण याच्यानंतर कोणाला सांगू नको, कारण चांगले काम कोणाला सांगू नाही, सांगू नको म्हणे कोणाला. पण आपलं असं थोडी कुठं देवाला कुठं गेली का सगळ्याला सांगते आज मी पिनाकेश्वर बाबाच्या मंदिरात गेलते बरं का, तिकडं मंदिरात गेले पूजा केली. वाईट काम सांगा, चांगले काम सांगू नका. तुम्ही जर चांगलं सांगत, हे बघा कोणाला प्रेरणा भेटत असेल तुमचं सांगून, एखादी येत असेल तिला सांगा, परंतु अहंकार नका येऊन देऊ. मी भक्ती करते, मी नामस. आज कितीतरी जण असे एखादे दररोज भोले बाबांना पाणी घालतात पण सांगत नाही. आणि इथं जर तुम्हाला मी वरती बोट करायला लावलं तर जाणून बुजून करायचं, तुमचं पाहून दुसरीला वाटावा म्हणून करायचं. तिथं नारद महर्षी गेले, बाबांकडे गेले आणि बाबांना सांगू लागले बाबा मी कामावर विजय प्राप्त केला. बाबांनी सांगितलं मला सांगितलं बरं झालं, पण दुसऱ्याला सांगू नको. पण नारद महर्षी मनोमन विचार करू लागले गड्या, बाबांना माझंवालं कामावर विजय प्राप्त केलेलं सहन होईना. कोणी एखादं चांगलं सांगायला लागलं ना तरी पण आपल्याला काय वाटत, यांना माझं सहन होत नाही म्हणे. बाबांना सहन होईना म्हणे, माझंवालं चांगलं चालू आहे ते सहन होईना म्हणे. सहन होईना म्हटल्यावरती बाबांनी सांगितलं कोणाला सांगू नका. पण नारद महर्षींना कुठं रावत, एवढं चांगलं काम केलं म्हणून पुढं पुन्हा नारायण नारायण करीत करीत गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा अहो ब्रह्मदेवा मी कामावर विजय प्राप्त केला, तुम्ही लक्ष द्या. बोलो पिनाकेश्वर भगवान की जय. ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे जात्या क्षणी तिथं सांगितलं, काय सांगितलं की म्हणे ब्रह्मदेवा अहो मी कामावर विजय प्राप्त केला. नारद महर्षी ब्रह्मदेवाचेच पुत्र म्हणे असणार मी कामावर विजय प्राप्त केले. म्हणे नारदा आता दुसऱ्याला सांगू नको मला, कारण सगळ्याला माहिती होता अहंकार वाढू लागला. महाराज आणखीन अहंकार वाढला, नारद महर्षींचा वाढला. तसे बाबांचं ऐकलं नाही, पुढं ब्रह्मदेवाचं ऐकलं नाही आणि गेले भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णू आपल्या शय्येवरती आराम करत होते. त्या क्षणी नारद महर्षी आले. नारद महर्षी आले तर स्वतः भगवान नारायण भगवान विष्णू उठून उभा राहिले. लक्ष्मीला म्हणे उठ उठ उठ. नारद आला. नारद लक्ष्मी माता म्हणते प्रभू आजपर्यंत नारद तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही आल्यावर नारद तुमच्या चरणाजवळ बसत होता, आज तुम्ही उठ उठ कमू म्हणू लागले. म्हणे अगं थांब, आता ते बेंड पिकलेलं आहे त्याचं ऑपरेशन करायचं आहे. काय करायचंय? ऑपरेशन करायचंय. कारण म्हणे कस काय ऑपरेशन करायचं? म्हणे आता अहंकारात भगवंत साक्षात उभा राहिले. नारद महर्षी आणखीन फुगले ना. भगवंत म्हणतात या नारद महर्षी या. किती अभिमान वाटत असेल तुम्ही इथून कुठं सरांकडे यांच्याकडे जाण, तुमच्यासाठी बोरणारे सर म्हणा, कोणी आमदार म्हणा, कोणाचं घ्या तर असणार आपलं तिथं उभा राहावा आणि तुम्हाला म्हणावं या. तुम्ही म्हणा हा 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 माझ्यासाठी उभा राहिले, माझ्यासाठी. एक जणाला आम्ही लहान होतो, एक चांगलं टेजवर महात्माजींच्या टेजवर गेलो होतो. कोणतरी महात्मा होते आणि तो एक जण काय म्हणे महाराज सगळ्याला सांगू लागले महाराज फक्त माझ्यासोबत बोलले, महाराज सोबत माझ्यासोबत बोलले. म्हणे काय बोलले? म्हणे उतर टेजच्या खाली. काय बोलले? उतर टेजच्या खाली. याला काही का नाही तारतम्य नाही म्हणे असणार. मग इथं काय घडलं? इथं भगवंत उभा राहिले. नारद महर्षी मध्ये अहंकार निर्माण झाला. नारद महर्षी मध्ये अहंकार झाला आणि म्हणे ऑपरेशन करायचं. ऑपरेशन कोणतं? म्हणे अगोदर गोळी दिली होती. कोणी? बाबांनी. जसं एक जण दवाखान्यात गेला, दवाखान्यात गेल्यानंतर त्याला झालेली होती फुंसी, पुटकुळी झालेली होती. तर पहिला दवाखान्यात गेला, डॉक्टरांनी गोळी दिली. म्हणे डॉक्टर साहेब ही गोळी कोणती आहे? म्हणे ही पुटकुळी दाबायची गोळी, घेऊन टाका. काय म्हणे ही कसली गोळी आहे? पुटकुळी जी झालेली आहे ती दाबण्याची गोळी आहे, घ्या. पण त्याने ती गोळी पाहिली तशीच ठेवून दिली, घेतली नाही. जाऊ द्या म्हणे गोळीचं काय काम आहे. परत दुसऱ्यांदा डॉक्टरकडे गेला, तोपर्यंत पुटकुळी थोडी मोठी झाली होती. काय झाली होती? थोडी मोठी झाली होती. पुन्हा असणार डॉक्टर गेला, डॉक्टर म्हणे आता ही गोळी घ्या. म्हणे डॉक्टर साहेब ही गोळी कशासाठी? म्हणे ही गोळी अजून पुटकुळी दाबण्यासाठी. दुसरी गोळी दिली, पण पुन्हा त्यांना घेतली नाही. मग आता तिसऱ्यांदा डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणे डॉक्टर साहेब गोळी. मग आता गोळी दिली. म्हणे ही कशासाठी? म्हणे आता ही दाबण्यासाठी नाही, आता हे पिकून
फुटण्यासाठी. काय आता तुम्हाला लक्षात आलं का? पहिली गोळी दिली बाबांनी, अहंकार दाब, कोणाला सांगू नको. दुसरी गोळी दिली ब्रह्मदेवानी, ही गोळी घे, कोणाला सांगू नको. पण आता नारायणाकडे गेला, भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंनी सांगितलं अहंकार वाढून दिला. या नारद महर्षी बसा आपल्या आसनावर, आता ऑपरेशन करायचं. ऑपरेशन करायचं म्हणल्यावर नारद महर्षी बसले, अहंकारात बसले, भगवंताच्या बाजूला बसले. हा हा हा. नारद महर्षी विसरून गेले. काय कधी कधी माणूस थोडा मोठा झाला तर त्याला लहान मोठं हे विसरून जातो. काय थोडासा असा बंगला बांधला तर कधी एखाद्याच्या घरी गेलो ना, काका शोकांतिका एखाद्याच्या घरी गेलो तर आमच्या जवळ बसतो, एखादा खुर्चीवरती आमच्या जवळ बसतो आणि तो म्हातारा बाप खाली बसतो, पण पोरगा त्यांच्या देखता आमच्या जवळ खुर्चीवर बसतो, बापाला खाली बसून देतो. ही शोकांतिका आहे. काय ही शोकांतिका आहे? कारण त्याच्यामध्ये तो अहंकार मी जा, त्याला वडीलधारी माणसंच कळत नाही. काय आपण खुर्चीवर बसतो, बापाला खाली बसवतो. तुम्हाला एक गोष्ट सांगू की जीवनामध्ये बस त्या बापाला आई वडिलांना जीव लावा. तुम्हाला कालही बोललो होतो, भगवंत आज पण पंढरीश परमात्मा विटेवर उभा असंत फक्त कोणासाठी उभा आहे? कोणासाठी उभा आहे? जो आई वडिलांसाठी पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, आई वडिलांची सेवा केली पुंडलिकाने, म्हणून भगवंत आज पण विटेवर उभा आहे. तुम्ही म्हणाल महाराज पुंडलिकाने अशी काय सेवा केली होती? पुंडलिकाने पण अगोदर आई वडिलांच्या गळ्याला दोर बांधलेला होता. काय केलेला होता? दोर बांधलेला होता. आई वडिलांना बायकोला घेतलेलं होतं खांद्यावर, बायको खांद्यावर, आणि आई वडिलांच्या गळ्याला दोर बांधून त्यांना वडीत चालला होता. कोणाला? आई वडिलांना. कोण? भक्त पुंडलिक. ते आई वडिलांना वडी चालवलं, पण झालं काय? नेमकंच एका ठिकाणी थांबला आणि तिथं पाहिलं ते एक महात्माजींची कुटिया होती. काय होती? कुटिया होती. महात्माजींची कुटिया पाहिली आणि तिथं पाहिलं तर त्या महात्माजींच्या कुटियामध्ये दोन अशा काळ्या कुट्ट स्त्रिया गेल्या. काय गेल्या? काळ्या कुट्ट स्त्रिया, तीन स्त्रिया गेल्या. मध्ये गेल्या आणि मधून बाहेर आल्या. बाहेर आल्या तर त्यांना असं सौंदर्य प्रदान झालेलं होतं. काय होतं? सौंदर्य, तेजवान झालेल्या होत्या. तेवढ्यात त्याला वाटलं गड्या आत्ता गेल्या तेव्हा काळ्या कुट्ट होत्या, फक्त मधून बाहेर आल्या तर एवढ्या सुंदर कस काय झाल्या. म्हणून असणारं मध्ये गेला, महात्माजींचं दर्शन घेतलं. कोणी? पुंडलिकाने दर्शन घेतलं आणि असणारं विचारलं, का हो महात्माजी, ज्या स्त्रिया आल्या होत्या ह्या तर एकदम काळ्या कुट्ट होत्या आणि त्या मधून बाहेर गेल्या तर एवढ्या सौंदर्य कस काय आलं? म्हणे अरे दादा, त्या दुसऱ्या कोणीच नव्हत्या, त्या गंगा यमुना सरस्वती या नद्या होत्या. नद्या काय होत्या म्हणे? गंगा यमुना सरस्वती होत्या. म्हणे तुम्ही आपण तिथं स्नान करतो तेव्हा आपलं पाप धुवून जातं, तेव्हा राम तेरी गंगा मेली हो गई, पापियों के पाप धोते धोते. मेली जरी झाली ती पुन्हा असणारे पवित्र होण्यासाठी, सौंदर्य होण्यासाठी कोणाकडे येते म्हणे? म्हणे माझ्या दर्शनाला येते. म्हणे असं तुम्ही करतात काय? काय म्हणे? असं तुम्ही करतात काय का तुमच्या दर्शनानं त्यांना सौंदर्य प्राप्त व्हावा? त्यावेळेस त्या महात्माजीने गोड उत्तर दिलं, दादा मी करीत काहीच नाही, मी कोणत्या देवाचं नामही मुखामध्ये घेत नाही, कोणाला काहीच नाही, फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा करतो, आई वडिलांची सेवा करतो, म्हणून त्याही पवित्र होतात. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचं जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. टाळी वाजवा.
राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 हातवरती करा हा बोल बोल लिंगा ना जय हो राधे राधे ओ राधे 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 हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे पीछे वाले बोलो राधे राधे बोलो बोलो राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे जय हो हा सोबत हात हा राधे राधे ओ राधे 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 पार्वती पते हारा राधे राधे बोलो राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 आ राधे 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 ओ राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे हा हा टाळी वाजवा हा एक साथ राधे 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 ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ऐका ऐका हे बघा नमः शिवाय शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय क्या बात है वाह जय हो वाह
लंबितां भुजंगतुंगमालिका